हॅलो एव्हरीवन. आपण सिव्हिल प्रोसिजर कोड शिकत आहोत आणि यातला पुढचा टॉपिक आहे ज्युरिस्डिक्शनचा. ज्युरिस्डिक्शन म्हणजे न्यायकक्षा. प्रत्येक कोर्टाला एक न्यायकक्षा असते आणि त्या न्यायकक्षेचा टॉपिक आहे. याच्यावर मोठा प्रश्न येतो. प्रश्न अशा पद्धतीने येतो पहा. एक्सप्लेन द टर्म ज्युरिस्डिक्शन. पॉइंट आउट द डिफरन्स बिटवीन पिक्युनरी jurisdiction and territorial jurisdiction of civil court, or describe the principles which determine the jurisdiction of the civil court to entertain a suit according to the civil procedure code. अशा पद्धतीने प्रश्न येतो याच्यावर. मग आता पहा याच्यामध्ये the word jurisdiction literally means the power and extent of authority of the court टू ट्राय द केसेस. हा जो शब्द आहे ज्युरिस्डिक्शन, याचा लिटरली म्हणजे शब्दशः अर्थ असा होतो द पॉवर अँड एक्सटेंट ऑफ अथॉरिटी. त्यांची पॉवर काय आहे आणि अथॉरिटी कितीपर्यंत एक्सटेंड करू शकतात, वाढवू शकतात, ऑफ द कोर्ट टू ट्राय द केसेस. एखादी केस कोर्टामध्ये गेली तर कुठली केस हँडल करायचं त्यांची अथॉरिटी आहे किंवा पॉवर आहे, याला म्हणतात ज्युरिस्डिक्शन ऑफ द कोर्ट. ओके. Jurisdiction means the extent of power of a court to entertain suits. To entertain suits म्हणजे entertainला अर्थ करा, अंडरलाईन करा. एंटरटेनचा अर्थ होतो की सूट्स चालवणं, केसेस चालवण्याच्या पॉवर्स कुठल्या कुठल्या आहेत. एक्सटेंट ऑफ पॉवरला अंडरलाईन करा. अँड ॲप्लिकेशन, त्याचा उपयोग कसा करायचा, त्याचा वापर कसा करायचा, हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे ज्युरिस्डिक्शनमध्ये. इट signifies the power, authority and competency of the court to adjudicate, न्याय देणं, disputes presented before it. एखादी केस जेव्हा कोर्टामध्ये येते त्यावेळेस त्या कोर्टाला कुठली अथॉरिटी आहे, कॉम्पिटन्सी म्हणजे पात्रता किती आहे त्या कोर्टाच्या. पहा, कोर्टाच्या हायरार्की नंतर आपण शिकणारच आहोत, पण स्मॉल कॉजेस कोर्ट असतात, JMFC कोर्ट असतात, डिस्ट्रिक्ट कोर्ट असतात, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट. तर एखाद्या कोर्टाची पॉवर किती आहे, किती रकमेपर्यंतची केस ते हँडल करू शकतात, कुठल्या केसला ते चालवण्याची कॉम्पिटन्सी आहे, त्यांची पात्रता आहे. ऑफ द कोर्ट टू ॲड्ज्युडिकेट डिस्प्यूट्स म्हणजे वाद. ते वाद आल्यानंतर त्यांचा न्यायनिवाडा करण्यासाठी कोर्ट किती पात्र आहे, याचा अर्थ होतो ज्युरिस्डिक्शन. ओके. ज्युरिस्डिक्शन म्हणजे न्यायकक्षा. तुमच्या प्रत्येकाच्या कक्षा ठरलेल्या असतात, आपल्या बॉर्डर्स ठरलेल्या असतात, तसेच कोर्टाच्या सुद्धा न्यायकक्षा ठरलेल्या असतात. इट रेफर्स टू द राईट ऑफ ॲडमिनिस्टरिंग जस्टिस बाय मीन्स ऑफ लॉ. ॲडमिनिस्टरिंग जस्टिस म्हणजे कायद्याचं काय करायचं, त्यांना जस्टिस द्यायचं आहे. कायद्याच्या हिशोबामध्येच समोरच्या पार्टीला जस्टिस देण्याचा अधिकार. ऑफिशियल केसमध्ये हे सांगितलेलं आहे. केस मी कंसात लिहिलेली आहे. इफ यू वॉन्ट टू राईट यू कॅन राईट, अदरवाईज केसेस नाही लिहिल्या तरी चालतात. सो ऑफिशियल ट्रस्टी वेस्ट बेंगॉल वर्सेस सचिंद्रनाथ चॅटर्जी ARI 1969ची सुप्रीम कोर्टाची केस आहे 823. अशा पद्धतीने केस लिहिली तरी चालते, किंवा मी खाली ज्या पद्धतीने केसेस दिल्यात तशा केस दिली तरी चालते. याच केसमध्ये कोर्टाने अजून एक डिसिजन दिलेला आहे ज्युरिस्डिक्शनच्या संदर्भात. बिफोर अ कोर्ट कॅन बी हेल्ड, या केसमध्येच, टू हॅव ज्युरिस्डिक्शन टू डिसाइड अ पर्टिक्युलर मॅटर. It must not only have jurisdiction to try it, but must also have the authority to decide the questions at issue and pass appropriate orders. पहा, बिफोर द कोर्ट काय करेल, कोर्टाला हॅव टू ज्युरिस्डिक्शन, कशाचं ज्युरिस्डिक्शन हवं इथं, टू डिसाइड अ पर्टिक्युलर मॅटर. एक पर्टिक्युलर मॅटर कोर्टासमोर जातो आणि तो मॅटर डिसाईड करण्याची अथॉरिटी आहे का. इट मस्ट नॉट ओनली हॅव ज्युरिस्डिक्शन, त्याला फक्त ज्युरिस्डिक्शनच असून नाही चालणार, टू ट्राय इट, बट मस्ट ऑल्सो हॅव द अथॉरिटी
त्यांच्याकडे परवानगी पण पाहिजे, अथॉरिटी पण पाहिजे टू डिसाइड द क्वेश्चन्स ॲट इशू, जो इशूतून त्यांच्यासमोर आलेला आहे, अँड पास अप्रोप्रिएट ऑर्डर्स, आणि त्याच्यानुसार ॲप्रोप्रिएट ऑर्डर पास करण्याची अथॉरिटी पण पाहिजे. या सगळ्यांचा अर्थ होतो ज्युरिस्डिक्शन, न्याय कक्षा. ओके. एक केस आहे. इन द केस तुम्ही पेपरमध्ये असंच लिहू शकता, उज्जंबाई वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश. केस आहे AIR 1962ची, सुप्रीम कोर्टाची केस आहे 1962ची. ओके. सो jurisdiction means the power or authority of a court to inquire ला underline करा, into the facts, to apply the law and to pronounce a judgment and to carry it into execution. काय आहे? टू अप्लाय द लॉ, कायदा वापरायचा आहे, कायद्यानुसारच सगळं जजमेंट होतं, कायद्यानुसारच सगळं काही ठरलं जातं. अँड टू प्रोनाऊन्स अ जजमेंट, आणि न्याय द्यायची अथॉरिटी. अँड टू कॅरी इट इन टू एक्झिक्युशन, न्याय दिला आहे पण पुढे एक्झिक्युशन होणं पण आवश्यक आहे ना, मग कॅरी आउट करण्याचं एक्झिक्युशन. या केसमध्ये काय सांगितलंय? ज्युरिस्डिक्शनचा अर्थ सांगितला, डेफिनेशन सांगितली पहा. ज्युरिस्डिक्शन मीन्स द पॉवर ऑर अथॉरिटी ऑफ अ कोर्ट टू इन्क्वायर इन टू फॅक्ट्स, टू अप्लाय द लॉ अँड टू प्रोनाऊन्स अ जजमेंट अँड टू कॅरी इट इन टू एक्झिक्युशन. त्याचा पुढे वापर करण्याचं पण याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता आपण ऑथेंटिक डेफिनेशन पाहूया काय दिलेली आहे कोडमध्ये. ज्युरिस्डिक्शन कॅन बी डिफाईन्ड ॲज द अथॉरिटी विच अ कोर्ट हॅज टू डिसाइड मॅटर्स दॅट आर लिटिगेटेड बिफोर इट. लिटिगेशन चालणार आहे कोर्टासमोर. ऑर टेक कॉग्निझन्स ऑफ मॅटर्स, कुठल्या मॅटर्सची दखल घ्यायची आहे. प्रेझेंटेड इन अ फॉर्मल वे फॉर डिसिजन. पहा, जेव्हा तुम्ही उत्तर लिहिता पेपरमध्ये तेव्हा तुम्हाला 15 मार्काचा क्वेश्चन असतो, ओके, किंवा त्याच्यापेक्षा कमी मार्काचा असू शकतो. पण जेव्हा तुम्ही उत्तर लिहिता तेव्हा तुम्ही प्रश्न नीट वाचायचा आहे. आपण वर जे काही दिलेलं आहे हे इंट्रोडक्टरी पार्ट आहे. इफ यू वॉन्ट टू राईट इंट्रोडक्शन वर्ड देअर यू कॅन राईट. पण प्रत्येकाला कळतं की हा इंट्रोडक्टरी पार्ट आहे, पण तुमचा पेपर छान दिसावा म्हणून तुम्ही इंट्रोडक्शन शब्द लिहिला, त्याच पेनने अंडरलाईन केली तर थोडं छान वाटतं. त्याच्यानंतर येतो डेफिनेशनचा पार्ट. डेफिनेशन मात्र तुम्हाला लक्षात ठेवून ती व्यवस्थित आहे त्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, कारण डेफिनेशनला थोडे वेगळे मार्क असतात. अँड यू कॅन अचीव दॅट. ज्युरिस्डिक्शनची इथं डेफिनेशन दिलेली आहे पहा. डेफिनेशन दिले, ज्युरिस्डिक्शन कॅन बी डिफाईन्ड ॲज. ज्युरिस्डिक्शन अशा पद्धतीने डिफाईन केलं गेलंय, the authority which a court has to decide matters that are litigated before it or take cognizance of matters presented in a formal way for decision. मी तुम्हाला आधीच सांगितलं की जेव्हा तुम्ही हे प्रॅक्टिससाठी वापरले जाणारे कायदे अभ्यास करता त्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की ते तुम्ही त्या भूमिकेत जायचं आहे आणि तुम्ही पाहायचं आहे की कोर्ट आहे बाबा, तुम्ही जज आहात किंवा तुम्ही पार्टी आहात, तुम्ही प्लेंटिफ आहात, तुम्ही डिफेंडंट आहात, देन तुम्ही फार छान लिहू शकता पेपर. सो ज्युरिस्डिक्शन डिफाईन करताना आपण कोर्टाची अथॉरिटी पाहणार आहोत. परत अथॉरिटी तर आहे, कुठले मॅटर्स? त्याच्यासमोर लिटिगेशनसाठी आलेल्या मॅटर काय करायचं आहे, त्याचा कॉग्निझन्स घ्यायचा आहे. ती आहे का कोर्टाकडे अथॉरिटी? ऑफ मॅटर्स प्रेझेंटेड इन अ फॉर्मल वे ऑफ डिसिजन. फॉर्मल वेला अंडरलाईन करा. एखादं न्याय मागण्यासाठी विथ प्रोसिजर तिथं आलेलं आहे, तुमच्यासमोर पार्टी आहे, मग अशा वेळेस कोर्टाला ती केस चालवण्याची, लिटिगेट करण्याची, हँडल करण्याची पात्रता आहे किंवा नाही, याला म्हणायचं ज्युरिस्डिक्शन. कॉम्पिटन्सी आहे का त्यांना ते कोर्ट केस हँडल करण्याची, तर त्याला बोलायचं ज्युरिस्डिक्शन. ओके. आता आपण डेफिनेशन पाहिलेली आहे, इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे. आता प्रत्यक्ष मीनिंग ऑफ द ज्युरिस्डिक्शन पाहणार आहोत. इट इज अ फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ लॉ दॅट वेअर देअर इज राईट देअर इज अ रेमेडी. हे फंडामेंटल प्रिन्सिपल आहे की जिथं
राईट आहे तिथं रेमेडी मस्ट बी देअर. देअर इज अ राईट, देअर इज अ रेमेडी. Thus, the right without a remedy is of no use. Right without remedy ला use आहे का? तर no use. Therefore, a person having any grievances of the civil nature. Grievances म्हणजे एखाद्याला काही अडचणी आहेत सिव्हिल नेचरच्या, must be provided with a remedy to file a civil suit in a competent civil court. पहा, माणसाला सिव्हिल काही ग्रीवियन्सेस आहेत, सिव्हिल काही प्रॉब्लेम्स आलेले आहेत, तर अशा वेळेस त्याला हक्क आहे की तो कोर्टात जाऊन केस दाखल करू शकतो. कोर्टात जाईल तो, तिथं त्याला राईट आहे की तो तिथे जाऊन आपल्यासाठी न्याय मागू शकतो. सो must be provided with a remedy to file a civil suit in a competent civil court. त्याच्याकडे हक्क आहे, राईट आहे की तो जे कॉम्पेटंट कोर्ट आहे, सिव्हिल केसेस चालवणारं जे कॉम्पेटंट कोर्ट आहे तिथं जाऊन तो आपली केस फाईल करू शकतो, सिव्हिल सूट फाईल करू शकतो. हिअर द कॉम्पेटंट मीन्स द कोर्ट हॅव्हिंग द ज्युरिस्डिक्शन टू एंटरटेन सच अ सूट. कॉम्पिटंटचा अर्थ काय दिला आहे आपण पाहिलेलाच आहे. ज्युरिस्डिक्शन आहे की ती केस चालवण्याचं, एंटरटेन करणं म्हणजे चालवणं, ती केस पुढे घेऊन जाणं, की त्याला न्याय मिळवून देणं, हे आहे का त्याचं ज्युरिस्डिक्शन कोर्टाचं. तिथे जाऊन तो आपली केस फाईल करू शकतो, तो आपल्या राईटचा उपयोग करू शकतो. तो त्याचा हक्क आहे की तो सिव्हिल जे ग्रीवियन्सेस तयार होतील त्याच्यावर तो काय करू शकतो, आपली केस फाईल करू शकतो. ओके. Jurisdiction may be defined as the authority of a court to hear and determine any civil cases. Jurisdictionचा पुन्हा एकदा अर्थ पाहतोय आपण. may be defined as the authority of a court. कोर्टाची अथॉरिटी कशा संदर्भात? To hear and determine any civil cause or to adjudicate the matter in controversies. जे मॅटर कॉन्ट्रोवर्सीमध्ये आहेत असे मॅटर ॲड्ज्युडिकेट करण्यासाठी त्याचं हिअरिंग करण्याची त्या कोर्टाची पात्रता म्हणजेच ज्युरिस्डिक्शन. ओके. टू ॲडमिनिस्टर जस्टिस, आणि तिथं त्याला न्याय देण्याची सुद्धा पात्रता असायला पाहिजे, न्याय देण्याचं सुद्धा ज्युरिस्डिक्शन असायला पाहिजे. ज्युरिस्डिक्शन इज प्रिस्क्राईब्ड विथ रेफरन्स टू द सब्जेक्ट मॅटर ऑफ द सूट. ज्युरिस्डिक्शन कशाचं ज्युरिस्डिक्शन असायला पाहिजे? पहिला आहे सब्जेक्ट मॅटर, तो विषय आहे का त्या कोर्टात चालवण्यासारखा. पिक्युनरी व्हॅल्यू ऑफ द सूट, त्या केसेसची किंमत किती आहे, किती किमतीचं ते सूट आहे, किती व्हॅल्युएशनचं ते सूट आहे, किंवा त्याच्या लोकल लिमिट्स काय आहेत त्या सिव्हिल कोर्टाच्या. या 3 मॅटरवरच काय केलं जातं, कॉम्पिटन्सी ठरवली जाते, पात्रता ज्युरिस्डिक्शन ठरवलं जातं. Jurisdiction is in a wider sense means the extent of the power of the court to entertain suits. Jurisdictionचा अर्थ काय होतं? ती केस चालवण्याची, ती केस पुढं कॅरी फॉरवर्ड करण्याची जी कोर्टाची अथॉरिटी आहे, कोर्टाला जी कॉम्पिटन्सी आहे त्याला म्हणायचं ज्युरिस्डिक्शन. ते सूट्स असू दे, अपील्स असू दे किंवा ॲप्लिकेशन असू दे, या सगळ्या कोर्टांना ज्युरिस्डिक्शन ठरवून दिलेलं आहे कोर्टने. सो हिअर in its technical sense, jurisdiction means the extent of the authority of a court to administer justice. Jurisdiction म्हणजे काय? एखादी केस जेव्हा कोर्टासमोर आलेली आहे त्या कोर्टाच्या सगळ्या बाजूंनी विचार करून आपण कॉम्पिटंट आहोत किंवा नाही, ते कोर्ट कॉम्पिटंट आहे किंवा नाही, कशासाठी? टू ॲडमिनिस्टर जस्टिस. आपण कोर्टात कशासाठी जातो? तर न्याय मिळवण्यासाठी. कोर्टाला त्याची कॉम्पिटन्सी असेल जस्टिस देण्याची, तर ऑफकोर्स ती केस तिथं चालवली जाणार आहे आणि जो कुणी दोषी आहे त्याला शिक्षा होणार आहे, ज्याचे कोणाची बाजू खरी आहे त्याला न्याय मिळणार आहे. So here, not only with reference to the subject matter of the suit, but also with reference to the local and pecuniary limits. Pecuniary म्हणजे पैशांच्या स्वरूपातलं लिमिट्स ऑफ इट्स ज्युरिस्डिक्शन. अशा पद्धतीने एखाद्या कोर्टाचं ज्युरिस्डिक्शन ठरवलं जातं. इट मस्ट बी नोटेड दॅट इफ द कोर्ट हॅज नो ज्युरिस्डिक्शन, समजा एखाद्या कोर्टाला ज्युरिस्डिक्शन नाही, चुकून तिथे केस गेलेली आहे
then the consent of the parties cannot confer. पहा आता, एखाद्या कोर्टाला ज्युरिस्डिक्शन नाही तर अशा वेळेस पार्टीज कॅन नॉट कन्फर्म दॅट ज्युरिस्डिक्शन. कोर्ट पार्टीज ठरवू शकत नाहीत की यांचं ज्युरिस्डिक्शन आहे, आपलं कोर्ट आहे, इथे केसेस चालू शकतील. सिमिलरली इफ द कोर्ट हॅज अ ज्युरिस्डिक्शन देन इट कॅन नॉट बी आउटस्टेटेड बाय द कन्सेंट ऑफ द पार्टीज. इथं मात्र जेव्हा कोर्टाला ज्युरिस्डिक्शन तेव्हा पार्टीजचा विचार न करता केस पुढं चालवली जाते. ओके, सो आता आपण याच्या पुढचा टॉपिक म्हणजेच काइंड्स ऑफ ज्युरिस्डिक्शन पाहणार आहोत. आपण आत्ताच पाहिलं की केसेस कशावर चालतात. सब्जेक्ट मॅटर, पिक्युनरी लिमिट्स आणि लोकल लिमिटवर या केसेस चालतात. आता काइंड्स ऑफ ज्युरिस्डिक्शनमध्ये पाहूया. याचे काइंड्स कुठले प्रकार कुठले आहेत. Jurisdiction of a court may be classified into the following categories, that is territorial or local jurisdiction, pecuniary jurisdiction, jurisdiction as to subject matter of suit, आणि चौथा आहे ओरिजिनल अँड ॲपेलेट ज्युरिस्डिक्शन. सो आता टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन प्रथम पाहूया आपण. टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन म्हणजे काय. टेरिटोरी म्हणजे काय, भूभाग, त्यांचा प्रदेश. every court has its own local and territorial limits. प्रत्येक कोर्टाला त्याचं लोकल आणि टेरिटोरियल लिमिट असतं. बियॉन्ड विच इट कॅन नॉट एक्झरसाइज इट्स ज्युरिस्डिक्शन. त्याच्या बाहेर जाऊन, त्या न्यायकक्षेच्या बाहेर जाऊन कुठलंही कोर्ट न्याय देऊ शकत नाही. सो सच लिमिट्स आर फिक्स्ड बाय गव्हर्नमेंट. आणि ही लिमिट्स कोण फिक्स करतं तर गव्हर्नमेंट फिक्स करतं. द डिस्ट्रिक्ट जज हॅज टू एक्झरसाइज ज्युरिस्डिक्शन विदिन हिज डिस्ट्रिक्ट अँड नो आउटसाइड इट. एखादा डिस्ट्रिक्ट जज आहे, त्याचं ज्युरिस्डिक्शन किती आहे डिस्ट्रिक्ट कोर्टाचं, त्याच्या डिस्ट्रिक्ट पुरतं आहे. समजा तो पुणे विभागाचा डिस्ट्रिक्ट जज आहे तर तो पुण्याच्या कोर्टामध्ये, पुण्याच्या ज्युरिस्डिक्शनच्या कोर्टामध्ये जेवढ्या केसेस येतील तेवढाच हँडल करेल. तो सातारा जिल्ह्याच्या केसेस हँडल करायला जाणार नाही. ओके. किंवा दुसरा एखादा आहे आपल्या तालुक्याचे पण ज्युरिस्डिक्शन असतात. समजा आपल्या तालुक्यातला जज आहे तो दुसऱ्या तालुक्याचं ज्युरिस्डिक्शन त्याला नसतं. पोलिसांचं पण तसंच आहे. पहा, त्यांना पण ज्युरिस्डिक्शन हद्द ठरवलेली असते. पोलिसांची हद्द, इथे हद्द संपते, तिथे हद्द संपते. अशा पाठी आपण बऱ्याच वेळा पाहतो. हद्द संपते म्हणजे काय तर आपल्या पोलीस स्टेशनला पण ज्युरिस्डिक्शन असतं, आपल्या पोलीस स्टेशनला पण न्यायकक्ष असते, त्यांचे पण लिमिट्स ठरलेले असतात. बियॉन्ड दॅट दे कांट हँडल दॅट केसेस. सो हिअर ऑल्सो कोर्टाला सुद्धा ज्युरिस्डिक्शन आहे ओव्हर द टेरिटोरी ऑफ द स्टेट. विदिन सच द हायकोर्ट हॅज ज्युरिस्डिक्शन ओव्हर द टेरिटोरी ऑफ द स्टेट. आपलं मुंबई हायकोर्ट आहे, त्याची टेरिटोरी किती आहे तर मुंबईच्या अखत्यारीत जेवढं काही येईल, महाराष्ट्रात जेवढं काही मुंबईच्या अखत्यारीत येईल तेवढंच. विदिन इट इज सिच्युएटेड. ज्या त्या हायकोर्टाचे जेवढं लिमिट आहे तेवढ्याच लिमिट पुरतं त्या केसेस चालत राहणार. तेवढंच एक लिमिट्समध्ये हायकोर्टसुद्धा काम करतं. अँड नॉट बियॉन्ड इट. अगेन द कोर्ट हॅज नो ज्युरिस्डिक्शन टू ट्राय अ सूट फॉर इमूवेबल प्रॉपर्टी सिच्युएटेड बियॉन्ड इट्स लोकल लिमिट. आता कोर्टामध्ये सिव्हिल सूट चालणार म्हणजे इमूवेबल प्रॉपर्टीच्या पण केसेस येणार, त्या पण येणारच आहेत ना. सो हिअर त्यांचं जेवढं ज्युरिस्डिक्शन आहे, त्यांच्या जेवढी न्यायकक्ष आहे त्याच्या बाहेरच्या टेरिटोरीचं किंवा त्याच्या बाहेरचं इमूवेबल प्रॉपर्टीच्या केसेससुद्धा त्या कोर्टामध्ये चालवल्या जात नाहीत. याला म्हणायचं टेरिटोरियल ऑर लोकल ज्युरिस्डिक्शन. समजा तुमची जमीन आहे, फॉर एक्झाम्पल तुमची जमीन एखाद्या गावामध्ये आहे. ते गाव ए नावाच्या तालुक्यात येतं आहे. ए तालुक्याची जेवढी न्यायकक्ष आहे आणि तुमचे जे कॉन्ट्रोवर्सीमध्ये जी प्रॉपर्टी आहे ती बी गावात आहे, तर बी गावातल्या केसेस या तुम्ही ए गावामध्ये चालवू शकत नाही. ओके. आता पुढचं आहे पिक्युनरी ज्युरिस्डिक्शन. पिक्युनरी म्हणजे, पिक्युनरीचा अर्थ आपण टॉर्टमध्ये पाहिलेलाच आहे. पिक्युनरी म्हणजे काय तर पैशांच्या स्वरूपामधलं. Throughout the India, there are a large number of civil courts of different grades. वेगवेगळ्या ग्रेडचे
कोर्ट आहेत आपल्याकडे, सिव्हिल कोर्ट्स. हॅव्हिंग ज्युरिस्डिक्शन टू ट्राय सूट ऑर हिअर अपील्स. कोर्ट कशासाठी असतं? सूट ट्राय करण्यासाठी, केसेस चालवण्यासाठी, अपील्स हिअर करण्यासाठी. ऑफ डिफरंट अमाऊंट्स ऑर व्हॅल्यू. डिफरंट अमाऊंट्स ऑर व्हॅल्यूला तुम्ही काय करा? अंडरलाईन करा. द सेक्शन 6 अंडरलाईन करा पुन्हा एकदा. ऑफ द कोड प्रोव्हाइड दॅट अ कोर्ट विल हॅव ज्युरिस्डिक्शन ओनली ओव्हर दोज सूट्स the amount or value or the subject matter of which does not exceed the pecuniary limits of its jurisdiction. पहा, कोर्टाच्या न्यायकक्षेत आहे, न्यायकक्ष आहे, टेरिटोरियल न्यायकक्ष आहे, आपल्याला सब्जेक्ट मॅटर पण व्यवस्थित आहे. मग कोर्ट केस का चालवू शकत नाही? जर पैशांच्या स्वरूपात दाव्याची जेवढी रक्कम असेल त्या स्वरूपात त्याला जर कॉम्पिटन्सी असेल, त्या कोर्टाला जर कॉम्पिटन्सी असेल तर आणि तरच ती केस तिथं चालवली जाते. म्हणजे त्याची व्हॅल्यू किती होते? प्रत्येक केसची व्हॅल्यू असते. ती व्हॅल्यू जर त्या कोर्टाच्या कॉम्पिटन्सीच्या वर जाते. फॉर एक्झाम्पल पाहूया की समजा JMFC कोर्ट आहे, त्यांना जेवढं लिमिट दिलेलं आहे त्या लिमिटच्या बाहेरची जर केस, समजा त्यांना 1 लाखाचं लिमिट आहे, एक्झाम्पल आहे, इट्स नॉट ऑथेंटिक अमाऊंट. सो तेवढीच त्यांना त्यांच्या लाखाच्या आतमध्ये जेवढ्या केसेस येतील तेवढीच त्यांना चालवता येईल. त्याच्या पुढची केस त्यांना चालवता येणार नाही. इट मस्ट बी गोन टू द डिस्ट्रिक्ट कोर्ट. ओके, आता हे डिटेलमध्ये आपण पुढे पाहणारच आहोत प्रत्येकाचं किती पिक्युनरी लिमिट आहे. फक्त आता एवढं लक्षात ठेवा तुम्ही की पिक्युनरी लिमिट जेवढा असेल तेवढ्याच स्वरूपात ते केसेस चालवू शकतात, त्याच्यावर मात्र ते चालवू शकत नाहीत. सम कोर्ट्स हॅव अनलिमिटेड पिक्युनरी ज्युरिस्डिक्शन. काही कोर्टांना अनलिमिटेड ज्युरिस्डिक्शन आहे, पिक्युनरी सुद्धा, कितीही अमाऊंटचे केसेस ते चालवू शकतात. द हाय कोर्ट्स अँड द डिस्ट्रिक्ट कोर्ट्स हॅव नो पिक्युनरी लिमिट्स. हाय कोर्टाला आणि डिस्ट्रिक्ट कोर्टाला पिक्युनरी लिमिट्स नाहीत. बट देअर आर सिव्हिल कोर्ट्स हॅव्हिंग ज्युरिस्डिक्शन टू ट्राय सूट अप टू पिक्युनरी लिमिट्स. त्यांनी फक्त पिक्युनरी लिमिट्समध्येच कोर्टामध्ये याच्यामध्ये केसेस चालवायचे आहेत. ज्युरिस्डिक्शन ॲज टू सब्जेक्ट मॅटर हा आपला तिसरा टॉपिक आहे, म्हणजे तिसरा पॉईंट आहे. डिफरंट कोर्ट्स हॅव बीन एम्पॉवर्ड टू डिसाईड द डिफरंट टाईप्स ऑफ सूट. डिफरंट कोर्टाला आताच आपण पाहिलं की प्रत्येक कोर्टाला वेगवेगळ्या टाईप्सचे सूट चालवण्याचं ज्युरिस्डिक्शन आहे. सिमिलरली सर्टन कोर्ट्स आर प्रेक्लुडेड फ्रॉम एंटरटेनिंग द सर्टन टाईप्स ऑफ सूट्स. प्रेक्लुडेड म्हणजे त्यांना मनाई केलेली आहे. काही केसेस ते हँडल करू शकत नाहीत, काही केसेस ते चालवू शकत नाहीत. Thus, the Presidency Small Causes Court has no jurisdiction to try following suits. ज्या स्मॉल कॉजेस कोर्ट आहेत त्यांना खाली जे पॉईंट दिलेत त्या केसेस चालवता येत नाहीत. सूट फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट. आपलं झालेलं आहे स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या केसेस हे स्मॉल कॉजेसचे कोर्ट चालवू शकत नाहीत. सूट फॉर पार्टिशन ऑफ इम्युएबल प्रॉपर्टी. पार्टिशनसाठी कायदा आहे, पार्टिशनचा सूट आपण पाहिलेला आहे. पार्टिशन करण्यासाठीच्या केसेससुद्धा हे स्मॉल कॉजेस कोर्ट चालवू शकत नाहीत. नो म्हटलेलं आहे. देअर इज नो ज्युरिस्डिक्शन. चुकून ज्युरिस्डिक्शन लिहाल पण त्यांना नो हा शब्द इथं महत्त्वाचा आहे. सो सूट फॉर फोरक्लोजर ऑर रिडम्पशन ऑफ द मॉर्गेज. मॉर्गेजचे फोरक्लोजर किंवा रिडम्पशन ऑफ द मॉर्गेजच्या केसेस ते चालवू शकत नाहीत. सिमिलरली फॉलोइंग प्रोसिडिंग्स कॅन ओनली बी एंटरटेन्ड आयदर बाय द डिस्ट्रिक्ट जज ऑर बाय द सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन CJSD. हे लोक काय करतात? हे केसेस चालवू शकतात. टेस्टामेंटरी मॅटर्स आहेत, ओके, सक्सेशनचे मॅटर्स आहेत, डिवोर्स केसेस आहेत, प्रोबेट प्रोसिडिंग आहेत किंवा इन्सॉल्वन्सी प्रोसिडिंग आहेत. या केसेस मात्र कुणाकडे जातात? डिस्ट्रिक्ट जज किंवा सिव्हिल जज सिनियर डिव्हिजनकडे जातात. आता चौथा जो पॉईंट आहे, आपलं चौथं जे ज्युरिस्डिक्शन आहे ते ओरिजिनल अँड ॲपेलेट ज्युरिस्डिक्शन आहे. The jurisdiction of a court may be further classified as the original and the appellate
ओरिजिनल म्हणजे प्रत्यक्ष केस ऐकून घेऊन ती चालवली जाते. अपील म्हणजे जे न्याय दिलेला आहे तो जर न्याय एखाद्या पार्टीला नसेल, अमान्य नसेल, तर ती पार्टी काय करते? अपील करते. ह्याचे ज्युरिस्डिक्शन कुणाला आहे ते पहा. इन द एक्झरसाइज ऑफ ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन अ कोर्ट एंटरटेन्स अँड डिसाइड्स द सूट अँड इन इट्स ॲपिलस ज्युरिस्डिक्शन इट एंटरटेन्स अँड डिसाइड्स द अपील्स. काही कोर्टांना ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन आहे, काही कोर्टांना ओरिजिनल पण आहे आणि अपीलचे पण ज्युरिस्डिक्शन आहे. द कोर्ट्स ऑफ सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन अँड ज्युनियर डिव्हिजन अँड स्मॉल कॉजेस कोर्ट आर हॅव्हिंग ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन. यांना ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन आहे म्हणजे प्रत्यक्ष प्लेंटिफ दावा दाखल करतो, WS हे केलं जातं, ती केस पुढे कंटिन्यू केली जाते, मग तिथं न्याय दिला जातो. तो न्याय एखाद्या पार्टीला मान्य नसतो आणि नंतर ती केस अपिलात जाते. ओके. ओनली व्हाईल द कोर्ट ऑफ डिस्ट्रिक्ट जज अँड द हाय कोर्ट आर हॅव्हिंग ओरिजिनल ॲज वेल ॲज ॲपेलेट ज्युरिस्डिक्शन. ओके. इथपर्यंत आपण ज्युरिस्डिक्शनचा पार्ट पाहिलेला आहे. आता डिटर्मिनेशन ऑफ ज्युरिस्डिक्शन म्हणजे काय? हाऊ टू डिटरमाइन ज्युरिस्डिक्शन? It is well settled that for deciding the jurisdiction of a civil court, the occurrence made in the plaint are material. Jurisdiction कसं ठरवलं जाईल? जे प्लेंट आपण दाखल करतो, जे आपण दावा दाखल करतो, त्यामध्ये जे विधानं दिलेली असतात, त्यामध्ये जी रक्कम टाकलेली असते, त्यामध्ये त्यांनी जे टेरिटरी सांगितलेली असते, त्या भूभागावर, त्यांच्या केसेसच्या स्वरूपावर, त्यांच्या सब्जेक्ट मॅटरवर, त्यांनी दिलेल्या व्हॅल्युएशनवर काय ठरवलं जातं? त्यांनी जे ठाम विधानं केलेली आहेत त्या याच्यामध्ये प्लेंटमध्ये, त्याच्यावरून काय ठरवलं जातं? ज्युरिस्डिक्शन ठरवलं जातं. कारण कोर्टाला आधी ती केस माहिती नसते, कोर्ट काय त्या जागेवर गेलेलं नसतं. त्यामुळे वकील किंवा प्लेंटिफ जो आहे, वकिला थ्रू ती जी केस बनवतो, त्यांचं जे ब्रीफ बनवलं जातं, त्याच्यामध्ये जी विधानं केलेली असतात, त्या विधानांवरूनच काय ठरवलं जातं? ज्युरिस्डिक्शन ठरवलं जातं. दस इन द केस ऑफ अब्दुल्ला वर्सेस गलप्पा, AR 1985ची केस आहे सुप्रीम कोर्टाची, 577 नंबरची. द प्लेंटिफ फाइल्ड अ सूट इन अ सिव्हिल कोर्ट फॉर डिक्लरेशन ऑफ टायटल. यांनी एक केस दाखल केली होती. कशासाठी? डिक्लरेशन ऑफ टायटलची. अँड फॉर पजेशन अँड मीन्स प्रॉफिट. ताबा घेण्याचा होता आणि मीन्स प्रॉफिटमधून म्हणजे त्याच्यातून निघणारं जे उत्पन्न होतं त्याच्यासाठीचा दावा दाखल केला होता. ट्रीटिंग द डिफेंडंट्स ॲज अ ट्रेसपासर. त्यांनी ही ट्रेसपासची केस दाखल केली होती. डिफेंडंटला त्यांनी ट्रेसपासर ठरवला होता. द डिफेंडंट कंटेंडेड दॅट the civil court has no jurisdiction since he was a tenant. तो काय ट्रेसपासर नव्हता. कोर्टाला ज्युरिस्डिक्शन नाही कारण मी ट्रेसपासर नाही. मी कोण आहे? तर मी टेनंट आहे, इथला भाडेकरू आहे, मी इथं भाडं देतो, यांनीच मला भाडोत्री ठेवलेलं आहे, त्यामुळे ते आता मला ट्रेसपासर ठरवू शकत नाही. ओके. द सुप्रीम कोर्ट रिजेक्टेड द कंटेन्शन ऑफ द डिफेंडंट. टू सुप्रीम कोर्टामध्ये गेली अपिलात केस. The court observed that the jurisdiction does not depend upon the defense taken by the defendants in the written statement. रिटर्न स्टेटमेंटमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याच्यावर ही केस चालवली जात नाही. तर प्लेंटिफनी जे प्लेंटमध्ये दिलेलं आहे ओनली त्याच्यावरच ज्युरिस्डिक्शन ठरतं आणि केसेस त्याच्यावर चालवल्या जातात, त्याचा शहानिशा केला जातो. WSमध्ये काय दिलेलं असतं तर तो आपला बचाव करतो, तो काहीही लिहिल, पण जेव्हा प्रूव्ह होईल की तो खरंच टेनंट आहे त्यावेळेस मग न्याय होईल. द कोर्ट फर्दर ऑब्झर्व दॅट अ सूट अगेन्स्ट ट्रेसपासर वुड लाय ओनली इन द सिव्हिल कोर्ट. यामध्ये ट्रेसपासरचा जो शब्द आहे त्याच्यामुळे ही केस कुठे चालवली जाणार आहे? सिव्हिल कोर्टात चालवली जाणार आहे. अँड नॉट इन द रेव्हेन्यू कोर्ट. इथं काय रेव्हेन्यू कोर्ट नाही, इथं फक्त सिव्हिल कोर्टात. तो म्हणाला मी टेनंट आहे, पण प्रूव्ह तर व्हायला पाहिजे ना तो टेनंट आहे, आणि टेनंटच्या केसेस या कुठं चालवल्या जातात? रेव्हेन्यू कोर्टामध्ये.
इथे मात्र त्यांनी सांगितलं की हा ट्रेसपासर आहे, त्यांनी दावा केला आहे की हा माणूस ट्रेसपासर आहे, माझ्या जमिनीत आलेला आहे. ऑफकोर्स त्याच्यात त्या ठाम विधानावरच काय केली जाणार आहे, कोर्टाचं ज्युरिस्डिक्शन ठरलं जाणार आहे आणि कोर्टामध्ये केस चालवली जाणार आहे. त्यामुळे प्लेंट कसं बनवलं गेलं पाहिजे, एकदम व्यवस्थित बनवलं गेलं पाहिजे. The following observations of the full bench Allahabad High Court in the case of अनंती वर्सेस चानू AR 1930 ची केस आहे. ले डाऊन करेक्ट लॉ ऑन द पॉइंट ऑफ ज्युरिस्डिक्शन. यांनी लॉ सांगितलेला आहे. द प्लेंटिफ चूजेस हिज टोरम अँड फाइल्स हिज सूट. If he establishes the correctness of his facts, then he will get his relief from the forum chosen by him. पहा प्लेंटिफ काय करतो, त्यांनी व्यवस्थित सगळं लिहिलं गेलं पाहिजे, त्यांनी सिलेक्शन व्यवस्थित केलं गेलं पाहिजे, त्याची विधानं नीट असली पाहिजे, तर ऑफकोर्स त्याला काय मिळणार आहे, त्याला दावा हे करणार आहे. पहा, द प्लेंटिफ चोजेस हिज फोरम, त्यांनी फोरम ठरवायचा आहे. अँड लाईज हिज सूट, आणि त्यानंतर त्यांनी दावा दाखल करायचा आहे. त्यांनी व्यवस्थित प्लेंट तयार करायचा आणि त्यानंतर त्यांनी दावा दाखल करायचा आहे. ऑफकोर्स त्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. बट इफ द फ्रेमर्स his suit, if he frames his suit in a manner not warranted by the facts and goes for his relief to the court, पण त्यांनी जर अशी केस तयार केली की त्या केसमध्ये जर त्यांनी नीट फॅक्ट मांडलेले नाहीत, नीट त्यांनी घटना सांगितलेल्या नाहीत, कारण कोर्टाला खरंच काही माहीत नसतं, कोर्ट काय त्या ठिकाणी गेलेलं नसतं, आपण जे देतो त्याच्यावरच सगळ्या केसेस चालू असतात. सो ही वॉरंटेड बाय द फॅक्ट्स, त्यांनी फॅक्ट्स कशा पण टाकलेल्या, अँड गोज फॉर रिलीफ टू द कोर्ट, आणि तो रिलीफसाठी कोर्टामध्ये गेला. विच कॅन नॉट ग्रँट हिम रिलीफ ऑन द ट्रू फॅक्ट्स, देन ही विल हॅव हिज सूट डिसमिस्ड. then there will be no question of returning the plaint for presentation to the proper court. पाहता, त्यांनी नीट जर तयार केलं नाही, तो कोर्टात गेला, तर त्याचं रिलीफ काय, त्याचं केस काय होईल, त्याचं जे सूट आहे ते डिसमिस होईल, आणि देअर विल बी नो क्वेश्चन ऑफ रिटर्निंग द प्लेंट फॉर प्रेझेंटेशन ऑफ द प्रॉपर कोर्ट, आणि तेच प्लेंट घेऊन तो पुन्हा त्या कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. Now suppose on the issue of jurisdiction it is found that the facts alleged by the plaintiff are not true. समजा एखाद्याने दावा दाखल केला आणि त्यातले फॅक्ट्स ट्रू नाहीत, and the facts contended by the defendant are true, आणि डिफेंडंटनी सगळे ट्रू फॅक्ट सांगितलेले आहेत, and thus the case is not cognizable by the court, then there could be two kinds of orders to be passed as stated below. समजा ते कोर्टाला कॉग्निझन्स घेण्याचा अधिकार नाही, तर दोन ऑर्डर पास होतात. इफ द इश्यू ऑफ ज्युरिस्डिक्शन इज ओनली सच विच इज रिलेटिंग टू द टेरिटोरियल लिमिट्स or the pecuniary limits, then the plaint would be ordered to be written for the presentation of the proper court. आणि WS वरून ठरतं त्याच्या की त्याच कोर्टामध्ये जर त्यांनी ठराविक टेरिटोरियल लिमिट असेल त्यांना, तर ऑफकोर्स त्याच कोर्टामध्ये तो दावा दाखल केला जातो. ऑन द अदर हँड when it is found that having regard of the nature of the suit, it is not cognizable by the class of the court to which such court belongs, then the plaintiff suit would have to be dismissed in its entirety. म्हणजे सुरुवातीला जर त्यांनी फॅक्ट्स दिलेले नसतील तर सुरुवातीलाच ती केस काय होते, डिसमिस केली जाते. ओके, हा आहे ज्युरिस्डिक्शनचा प्रश्न आहे. नाही कळाल तर मला कॉल करा. पण आणि हा संपूर्ण लिहायचा आहे जर 15 मार्काला आला तर. मीनिंग लिहायचं आहे, इंट्रोडक्शन लिहायचं आहे, डेफिनेशन लिहायचे आहे, आणि हा ज्युरिस्डिक्शनचा प्रश्न लिहायचा आहे. यातला पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. थँक्यू.